कसा डबल डबल जागा बनवायची कशी आयडिया काच लावून असं वाटतं का ते एक दिन में जगह डबल आहे भाई. भारी वाटतं रे. ये ना ईशा झेलन चालत तर माझी इच्छा ईशा शॉर्टकट मारून डायरेक्ट वरती इथं रोडवर जायची. तर आता चाललो शॉर्टकट मारून. शॉर्टकट मारले ईशा आला. हे गाईज गुड मॉर्निंग. तर आता आम्ही चालल्या कोल्हापूरला. चालल्या पूर्ण फॅमिली आहे. मागच्या टायमाला होती तर 3 गाड्या घेऊन चालल्या. गोकर्णा वगैरे सगळा येता गोवा बिवाला बघू थांबलो होतो. कोकणान वगैरे कुठं 7-8 दिवसाची ट्रिप. आता हे 2 गाड्या गेल्या पुढं. आम्ही जाई बाबू मी भाऊजी थांबल्यान बाहेर. डाईट कोक आणि मोबाईलचा स्टँड घ्यायला आलो घरा. आता परत आता बघू पुढं होतं तर दाखवतो तुम्हाला. आता एक्सप्रेसला आले आम्ही भोगद्यान. टीव्ही लावले मस्त आहे. आपकी हेल्प के लिए फुल इमर्जन्सी वाला व्हिडिओ. इमर्जन्सी लँडिंग. चष्मा घालतो गाडी चालू तर काला चष्मा घालतो. आता जैसा तिथं CNG भरायला थांबलाय. आम्ही चालत आलो इकडं बर्गरची ऑर्डर द्यायला. बुर्गीर खायला आल्या तिचे मला बर्गीर. बरंच चालत दिले. बर्गरची ऑर्डर दिले. आम्ही 3 चिकन घेतले आणि भाईला व्हेज घेतले. भाईचं 3 दिवस बाकी आहेत ना. 3 दिवसानंतर भाई बी वाघ होणार आहे खायला. ऑर्डर दिले तिथं. आता थांबायला लागेल. बर्गर खाता मस्त पैकी. लेकिन ये सिटी बहुत बदमाश है भाई. हमारे घर का तुम्हारे घर का पता ना जेब में हमारे साला पर्स चुरा लिया हमारा. खतरनाक. ये बदबू कहाँ से आ रहा है भैया? तूने कल कौवा बिरयानी खाई थी ना. ये बदबू तुम्हारे पेट से आ रही है. मिन्सिंगलिंगला मला असं वाटतं बाबूचा इथं पण तो गाणी निघणारच बनवायला. इथं गाणी नाही बनवणार. अरे हम साला एक साथ पड़े हैं यार. नाही बिल्डिंगला कलर बघ कसा मारले. खतरनाक एकदम. आईला काही करतात रे. ओम साईराम. बघ कसली एवढी मूर्ती आहे साईबाबांची. आता आम्ही नाश्त्याला आले इथं. तर बघू कसा नाश्ता ते करा जरा. नाश्ता भूक नाही. बघू आता काहीतरी मागवता इथं. आम्ही चाय पिणार फक्त एक. कसा डबल जागा बनवायची कशी आयडिया काच लावून. असं वाटतं का ते एक दिन में जगह डबल आहे भाई. भारी वाटतं रे. तुला असं वाटत नाही? उलट जाम उलट झाले. पाव जास्त दिसतं भाजी कमी दिसतं. आम्हाला वाटलं भाजी जास्त येईल पाव छोटा असतील. नाश्ता बिष्टा केला होता. नाश्ता बी भारी होता. पावभाजी चहा बी एक नंबर होता. आता आम्ही गाडी करता ना डायरेक्ट. आता आमच्या 2 गाड्या पुढे गेल्या. डायरेक्ट त्यांना भेटायला निघता. बघू ठीक. चला बघा एक नंबर चांगला ना. चांगला. आता गाडी लावली खाली इथं पार्किंगला आम्ही मागे. 4 किलोमीटर आता चालल्या 10 पावला तर फ्यापरा फुगल्या बोलतो. फ्यापरा. अरे हे चाललं ना वरती. तर ईशा शिड्या का काहीतरी आहेत. इथं बंजी जम्पिंग. ईशा उडी मारील आता मी वरती जाऊन डायरेक्ट गाडी जाऊन. म्हणजे उतरायचं टेन्शन नाही. डायरेक्ट गाडीवर. हा डोंगर खाली न्यायचा मला. ये ना ईशा झेलन चालत तर माझी इच्छा ईशा शॉर्टकट मारून डायरेक्ट वरती इथं रोडवर जायची. तर आता चाललो शॉर्टकट मारून. बघू काय होतं.
आता वेळे इथं शॉर्टकट मारले ईशा आला हे उभे चढणीला चढत दिली काय एक ना नुसतं बेरगीर बोलत नाही आगरी बेरगी लावली आई नाही बाबा तेवढी कॅपॅसिटी नाही माझ्या आता जय श्रीराम जय श्रीराम आता मी एंट्री केली वरती खालच्या गेटांच्या यो भगवान ऑरेंज टी शर्ट वाला ना यो आमचे चढता चढता 3 वेळेला खालती वर उतर केले यांनी तर आता किल्ल्यावर एंट्री मध्ये आतमध्ये मस्त आहे की वरती यायला तला बघा कसला मोठा डोंगरान डेंजर एकदम येलो इथं वरपर्यंत बराच चालल्या आतमध्ये पाया पडायला मंदिरात बघू शकता कसं आतमध्ये पर्पल झाले अख्खा डोंगर काऊच्या कुपनच्या घुसतावरी कट एकदम वरती चालले आता येईल ना मग भाई साधा काम करता काऊची गुफा दर्शन बिर्शन घेतले आम्ही मंदिरांच्या मोबाईल अलाउड नव्हता म्हणून शूटिंग काही घेतली नाही आतमध्ये 1000 रुपये फाईन होती भाई पकडला तर फायदा का तुमच्यासाठी 1000 रुपये घालवायचं मग एक बघू तुम्ही इन्कम चालू नाही झाली बघा पण आम्हाला इन्कम चालू नाही झाली जेव्हा इन्कम चालू होईल तेव्हा आम्ही 1000-2000 रुपये फाईन भरून शूटिंग करू आम्ही मस्त आहे की जशी भीक नाही मागायच्या ती भीक मांगी बात नाही करायची अजून काय आता आम्ही येलो खाली उतरल्या गाड्या करल्या इथं नानी त्यांची गाडी आहे दिव्यांची नरसोबाच्या वाडीला नाव इथं आणला कुठं डोंगरावर आणले हरिश्चंद्रगड हरिश्चंद्र नाही रे नको नाव पण विसरलो कोण चक्कर वापसचे नाव ना चक्कर सज्जनगडला आणला सज्जनगड. नरसोबाची वाडी बोलून हा ना असा कुठं प्लॅनिंग दमोले अक्का मोठं कॅमेऱ्यावर घाण कणाला वापस नाही रिटेक नसतं गिऱ्याच्या ब्लॉग मध्ये एकच टेक हा आता ही इनोवा तिथं लागले भाऊसा आली आता बघू आता इथं कोल्हापूरला ना रे सज्जनगडला तर हाव आता आपण हा सॉरी कोल्हापूर नाही नरसोबाच्या वाडीला जायचं आता नरसोबाची वारी बोलून चल बस पुरं मी मागे बसता चला आम्ही मस्तपैकी ताज हॉटेलला जेवायला थांबल्या इथं 5 स्टार हॉटेल आहे मस्त आहे की 5 स्टार हॉटेलला टेबल बघा कसं लावलं लाईनीने एकदम सगळ्यांना तर हॉटेलला जेवायला आले आम्ही कसं बघ 5 स्टार हॉटेलला टेबल बघ कसं लाईनीने लावलं इकडं बघा इकडं बघा तो एक टेबल तिकडे लावले मेन टेबल तिकडे 40 लाखाचं टेबल का मतलब ये जो फिर वही बात आ जाएगी ये जो गरीब हो ना आदमी यो साला अपनी आदत से गरीब हो हा 5 स्टार हॉटेलला काय 40 लाख तुला नंतर आम्ही जेवून झाल्यावर एक कारलं कुठं पालालं हा टाक बिड्डा टाक ही मटकीची भाजी बी इथंच ठेवा आपल्याला दीदी पोट भरून जेवा वहिनी कसं झालं जेवायला डिप्रेशन अरे भांडी हॉटेलचं बिल नव्हतं भरायला दीदीला भांडी का चालवलं बस आता आम्ही जेवलो आता सरळ तुळजापूरला थांबाला शिर्डीला जायचं नक्की घ्या कुठं जायचं महालक्ष्मी हा ना चालेल जे मग सबका मालिक है वाटतं ना पोचले आता आम्ही इथं मंदिराजवळ रूम शोधतो आता
गाड्या लावल्या ना इकडं मागे पार्किंगला. आता इथं रूम बघायला चालल्यावरती. आता रूम भेटल्या नाही तर आम्हाला बराच शोधला, अख्खा फुल आहे. आता हे हॉटेलला रूम भेटल्या, एक नंबर रूम आहेत मस्तपैकी. तर तुम्हाला नंतर वरती आता जाता आहे ना आम्हाला पार्किंगमध्ये येते. आता आहे ना गाडी आणायला जाता, मग तुम्हाला आल्यावर बेडरूम दाखवता का बरं भारी येते. तुम्ही बी कवा आलं तर हेच हॉटेलला राहा. रात्रीने आम्ही असं काही रूम घेतलेलं, आमची सुध नव्हती रूम दाखवायची, आम्ही झोपलो येऊन. तर आता अवतार झाले ते रूमचा ना बाबू. तर आता झोपा र, आम्ही नवीन ब्लॉग चालू करता. अरे लाईक करा, फॉलो करा, शेअर करा र पोराओ.